नांदगाव मनमाड चौफुलीवर रात्रीच्या सुमारास बेकायदा गुटखा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण एलसीबी पथक व नांदगाव पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे संयुक्तपणे सापळा रचून लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आलंय। मनमाडहून 40 गावकडे जाणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या MH15 FV 6977 क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या मध्यभागी ताडपत्रीचा बनाव करून त्याखाली मोठ्या प्रमाणात गुटखा लपवून वाहतूक केली जात असल्याचं आढळून आलं आहे। या कारवाईत राजनिवास पान मसाला प्रीमियम ZN जाफरानी जाजरा या नावानं ओळखला जाणारा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आलाय। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 14,53,600 रुपये इतकी आहे। या प्रकरणी असलम इक्बाल शेख राहणार जामकामळा धुळे आणि देशमुख फारुख अन्सार काजी राहणार काजी प्लॉट धुळे या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नांदगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार दशरथ मोरे, हवालदार दिलीप निकम, पोलीस शिपाई अनिल जाधव, चालक रणधीर तसेच LCBचे सावकारी यांनी ही यशस्वी कारवाई केली। या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक वय वर्ष 54, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 45/2026 अन्वये विविध भारतीय दंडविधानसह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मानवी आरोग्यास घातक असल्याची माहिती असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा गुटखा वाहतूक केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर